नमस्कार मित्रांनो, तुम्ही अग्निपंख स्कॉलरशिप परीक्षेचा फॉर्म भरला आहे, परंतु तयारी कशी करायची हा जर प्रश्न पडलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 10वीचे सायन्स या विषयाचे महत्त्वाचे क्वेश्चन घेऊन आलेले आहे. हे प्रश्न तुम्हाला विथ ऑप्शन स्पष्टीकरणासहित घेतले जाणार आहेत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे, हु इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स? अनुवंशशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए आहे चार्ल्स डार्विन, ऑप्शन बी आहे ग्रेगर मॅडल, ऑप्शन सी आहे वॉटसन आणि क्रिक, ऑप्शन डी आहे ह्यूग डी व्हिरिस. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रेगर मॅडल यांना अनुवंशशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन ए, चार्ल्स डार्विन यांनी काय शोध लावलेला आहे तर यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर वॉटसन आणि क्रिक यांनी काय शोध लावलेला आहे तर यांनी DNA ची जी द्विसर्पिल रचना आहे ती शोधून काढलेली आहे. आणि ह्यूग डी व्हिरिस यांनी काय शोधून काढलेला आहे तर यांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन अक्वायर्ड ट्रेट? खालीलपैकी संपादित गुणधर्माचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए आहे ब्लू आईज म्हणजेच निळे डोळे, ऑप्शन बी आहे जोडलेली कानाची पाळी, ऑप्शन सी आहे श्रमामुळे हातावर पडलेले गट्टे आणि ऑप्शन डी आहे ब्लड ग्रुप म्हणजेच रक्तगट. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी, श्रमामुळे हातावर पडलेले गट्टे हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि निळे डोळे हा अनुवंशिक गुणधर्म आहे, जोडलेली कानाची पाळी हा सुद्धा अनुवंशिक गुणधर्म आहे, रक्तगट हा सुद्धा अनुवंशिक आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? श्रमामुळे हातावर पडलेले गट्टे ह्या संपादित गुणधर्म आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच प्रोसेस इज रेस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू mRNA? DNA मधील अनुवंशिक माहिती mRNA मध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया कोणती? ऑप्शन ए आहे भाषांतर प्रक्रिया, ऑप्शन बी आहे स्थानांतरण, ऑप्शन सी आहे प्रतिलेखन आणि ऑप्शन डी आहे प्रतिकृतीकरण. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? प्रतिलेखन म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच हे काय करत असतात? DNA मधील mRNA ची माहिती हस्तांतरित करीत असतात. तर भाषांतर प्रक्रिया काय आहे मग? तर mRNA पासून प्रथिने तयार होतात. आणि स्थानांतरण काय आहे? तर गुणसूत्राचे स्थान आहे. आणि प्रतिकृतीकरण काय आहे? तर DNA ची प्रत या ठिकाणी तयार केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला? ऑप्शन ए आहे अरिस्टॉटल, ऑप्शन बी आहे सर आयझॅक न्यूटन, ऑप्शन सी आहे केपलर, ऑप्शन डी आहे गॅलिलिओ. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? सर आयझॅक न्यूटन म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी यांनी काय केलेलं आहे? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी याचा शोध कोणी लावलेला आहे? आयझॅक न्यूटन यांनी. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. तर मग अरिस्टॉटल काय आहे? तर हे एक प्रसिद्ध असे ग्रीक तत्त्वज्ञ आहेत. केपलर यांनी काय शोध लावलेला आहे? तर ग्रहाच्या गतीचे नियम सांगितलेले आहेत. त्यानंतर गॅलिलिओ यांनी काय सांगितले आहेत? गतीविषयक संशोधन केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या खंडातील मूलद्रव्यांना संक्रमण मूलद्रव्ये म्हणतात? एलिमेंट्स ऑफ विच ब्लॉक आर कॉल्ड ट्रान्सिशन एलिमेंट्स? ऑप्शन ए आहे एस ब्लॉक, ऑप्शन बी आहे पी ब्लॉक, ऑप्शन सी आहे डी ब्लॉक आणि ऑप्शन डी आहे एफ ब्लॉक. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच डी ब्लॉक हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. एस ब्लॉक जो आहे यामध्ये काय आहेत? अल्कली व अल्काईन अर्धधातू आहेत. आणि ब्लॉक पी मध्ये काय आहेत? तर धातू, अधातू आणि उपधातू आहेत. आणि एफ ब्लॉकमध्ये काय आहेत? तर लॅथेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स
हे या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पदार्थाचे तापमान 20 अंश सेल्सिअसवरून 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? ऑप्शन ए आहे 400 किलो कॅलरी, ऑप्शन बी आहे 500 किलो कॅलरी, ऑप्शन सी आहे 300 किलो कॅलरी आणि ऑप्शन डी आहे 200 किलो कॅलरी. तर या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडूयात. तर या ठिकाणी वस्तुमान म्हणजे यमची व्हॅल्यू काय दिलेली आहे? यम किती आहे या ठिकाणी? 5 आहे. वस्तुमान म्हणजे यम. त्यानंतर या ठिकाणी विशिष्ट उष्माधारकता किती आहे? तर या ठिकाणी तापमानातील बदल जो आहे तो किती असणार आहे? 100 - 20 या ठिकाणी जर केलं तर या ठिकाणी किती मिळेल? हे आपल्याला 80 मिळेल. तर यासाठी ॲक्युरेट असा फॉर्म्युला काय आहे? तर यम या ठिकाणी काय काढायचं आपल्याला की किती उष्णता लागेल? तर द्यावी लागणारी उष्णता बरोबर फॉर्म्युला आहे यम म्हणजे काय? त्याचे वस्तुमान गुणिले आणि विशिष्ट उष्माधारकता याचा फॉर्म्युला आहे सी, याला शॉर्टमध्ये सी म्हणतात, गुणिले तापमानातील बदल यासाठी काय आहे? ट्रायंगल आणि टी शॉर्टमध्ये यूज करायचे. त्यानंतर या ठिकाणी यम किती आहे? 5 आहे, गुणिले सी किती आहे? 1 किलो कॅलरी आहे. त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? तापमानातील बदल किती आलेला आहे? आपण 100 - 20 केलेलं होतं. किती आलेलं होतं? गुणिले 80. या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. शून्य आन्सरमध्ये जसं आहे तसं लिहून ठेवा. त्यानंतर 85 किती? 40 म्हणजे 400 किलो कॅलरी हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए 400 किलो कॅलरी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आवर्त सारणीमध्ये 7व्या गटात कोणते मूलद्रव्य असते? विच एलिमेंट बिलॉंग टू ग्रुप 7 ऑफ द पिरियॉडिक टेबल? ऑप्शन ए आहे क्लोरीन, ऑप्शन बी आहे ब्रोमीन, ऑप्शन सी आहे आयोडीन आणि ऑप्शन डी आहे फ्लोरीन. तर या ठिकाणी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे हॅलोजन गटातील मूलद्रव्य आहेत आणि फ्लोरीन हा जो आहे गट 7 मधील पहिला मूलद्रव्य आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक काय असेल? डी, फ्लोरीन हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील भौतिक बदलाची उदाहरणे ओळखा. ऑप्शन ए आहे अन्न शिजणे, ऑप्शन बी आहे दुधाचे दह्यात रूपांतर होणे, ऑप्शन सी आहे जठरात अन्न पचणे, ऑप्शन डी आहे बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की भौतिक बदल म्हणजे काय आणि रासायनिक बदल म्हणजे काय. भौतिक बदल म्हणजे जो टेम्पररी बदल होत असतो त्यामध्ये आणि परत त्याच ह्याच्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. आणि रासायनिक बदल म्हणजे तो परमनंटली त्यामध्ये बदल होत असतो. मग अन्न शिजणे हा परमनंटली बदल आहे, म्हणजेच तो केमिकल चेंज आहे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा सुद्धा केमिकल चेंज आहे. जठरात अन्न पचणे हा सुद्धा केमिकल चेंज आहे. परंतु बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा काय आहे? फिजिकल चेंज आहे. कारण ज्यावेळी आपण बर्फ फ्रीजच्या बाहेर काढून ठेवतो त्यावेळी त्याचे काय झालेले असते? पाणी झालेले असते. आणि तेच जर पाणी आपण परत फ्रीजरमध्ये ठेवलं तर त्याचे काय होत असते? परत बर्फ होत असतो. म्हणून हा बदल काय आहे? फिजिकल चेंज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंतर्गोल भिंगामध्ये वस्तू जर अनंत अंतरावर ठेवली तर प्रतिमा कशी मिळेल? ऑप्शन ए आहे आभासी व सुलट, ऑप्शन बी आहे आभासी व उलट, ऑप्शन सी आहे खूप लहान, ऑप्शन डी आहे खूप मोठी. तर या ठिकाणी अंतर्गोल भिंगामध्ये जर वस्तू अनंत अंतरावर असेल तर आपल्याला प्रतिमेचा आकार हा या ठिकाणी कसा मिळत असतो? खूप लहान मिळत असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. आणि जर आपल्याला विचारलं असतं या ठिकाणी की जर अंतर्गोल भिंगामध्ये वस्तू अनंत अंतरावर ठेवली असेल आणि या प्रतिमेचे स्वरूप कसे असेल तर या ठिकाणी
ऑप्शन ए आला असता, आभासी व सुलट या पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी या उपकरणामध्ये प्रामुख्याने कशाचा वापर होतो? विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस मेनली यूज अ कन्व्हेक्स लेन्स? ऑप्शन ए आहे अंतर्गोल बिंग, ऑप्शन बी आहे बहिर्गोल बिंग, ऑप्शन सी आहे साधा सूक्ष्मदर्शक, ऑप्शन डी आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? मग ऑप्शन क्रमांक बी, बहिर्गोल भिंग. या ठिकाणी कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी या उपकरणामध्ये बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश याला ग्लॅशियल ॲसिटिक ॲसिड असे नाव पडले? ऑप्शन ए आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, ऑप्शन बी आहे सल्फ्युरिक आम्ल, ऑप्शन सी आहे कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन डी आहे इथेनॉइड ॲसिड. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, बी हे जे काय आहेत खनिजे आहेत, सी काय आहे वायू आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? मग ऑप्शन क्रमांक डी, इथेनॉइड ॲसिड हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अवकाशयानातून अवकाशात सर्वप्रथम पृथ्वीची परिक्रमा करणारा मानव कोणता? हु वॉज द फर्स्ट ह्युमन टू ऑर्बिट द अर्थ इन अ स्पेसक्राफ्ट? ऑप्शन ए आहे नील आर्मस्ट्रॉंग, ऑप्शन बी आहे राकेश शर्मा, ऑप्शन सी आहे युरी गागरिन, ऑप्शन डी आहे सुनीता विल्यम. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक सी, युरी गागरिन हा अवकाशात सर्वप्रथम परिक्रमा करणारा काय आहे? मानव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक हा कोणत्या देशाने 1957 साली सोडला? विच कंट्री लॉन्च द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुटनिक इन 1957? याचे ऑप्शन आहेत भारत, बी ऑप्शन आहे अमेरिका, सी ऑप्शन आहे रशिया, डी ऑप्शन आहे फ्रान्स. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी, रशिया याने 1957 मध्ये स्पुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंतराळात जाणारे पहिले भारतीय म्हणून यांचा उल्लेख केला जातो. हु इज नोन ॲज द फर्स्ट इंडियन टू ट्रॅव्हल इन टू स्पेस? ऑप्शन ए आहे कल्पना चावला, ऑप्शन बी आहे सुनीता विल्यम, ऑप्शन सी आहे राकेश शर्मा आणि ऑप्शन डी आहे शुभांशु शुक्ला. तर या ठिकाणी जर पहिले भारतीय असा उल्लेख असेल तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? मग ऑप्शन क्रमांक सी, राकेश शर्मा हे पहिले भारतीय आहेत अंतराळात जाणारे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते? ऑप्शन ए आहे हु इज नोन ॲज द फादर ऑफ द इंडियन स्पेस प्रोग्राम? ऑप्शन ए आहे जगदीशचंद्र बोस, ऑप्शन बी आहे APJ कलाम, ऑप्शन सी आहे विक्रम साराभाई, ऑप्शन डी आहे वसंत गोवारीकर. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे काय म्हटले जाते? जनक म्हटले जाते. आणि मग जगदीशचंद्र बोस हे काय आहेत? शास्त्रज्ञ आहेत. APJ अब्दुल कलाम यांना काय म्हणून ओळखले जाते? मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न आहे, भारताचा पहिला कोणता उपग्रह अवकाशात सोडण्यात आला? विच वॉज द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च बाय इंडिया इन टू स्पेस? ऑप्शन ए आहे इनसॅट, बी आहे जीसॅट, सी आहे आर्यभट्ट आणि डी आहे PSLV. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? आर्यभट्ट हा उपग्रह 1975 मध्ये पहिल्यांदा अवकाशात पाठवण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला जर हे क्वेश्चन आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.